त्याचबरोबर आत्तापर्यंत जे काही आपण 12 ते 15 या काळात जे काही धार्मिक विधी होणार आहे ते प्रतिवर्षाप्रमाणे असल्यामुळे त्याचीही प्रेस नोट यासोबत जोडलेली आहे. आपल्याला काही शंका असेल तर त्याबद्दल आपण विचारावं. आत्ता सांगितलं तसं ह्यावेळेसचं थोडं विशेष आकर्षण हे ड्रोन शोचं राहील. हैदराबादातल्या एका कंपनीच्या माध्यमातून 300 ड्रोनचं अतिशय विलोभनीय असं पद्धतीचं सिद्धरामेश्वराच्या चरित्रावरतीच त्यांच्या ज्या घटना आहेत त्या घटनेचा शो आकाशामध्ये ड्रोनच्या लाईटच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवलं जाईल. तर त्याच्याबद्दल एक चांगली प्रसिद्धी आपण सगळ्यांनी द्यावी, जी सोलापूरकरांना नक्कीच ती भावेल अशा पद्धतीचा हा शो राहील. तशाच पद्धतीनं आधी सांगितलं तसं कृषी प्रदर्शनाचं माझे सहकारी श्री गुरु माळगे आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून जे मोठ्या स्वरूपात आपण गेले 7-8 वर्ष करतो आहे ते ती ह्या वर्षी आपणही सर्वांनी त्याला चांगली प्रसिद्धी दिली आणि मदत केली. त्या माध्यमातून कृषी प्रदर्शन प्रत्येक वर्षी त्याहून जास्तीत जास्त अशा पद्धतीनं यशस्वी होत चाललेलं आहे. त्यात सुधारणाही मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि लोकांचं ॲप्रिसिएशनही जवळजवळ यावर्षी 1 लाख लोक त्या प्रदर्शनाला भेट देऊन गेलेले आहेत. असं अतिशय चांगला आहे. तो उपक्रमाला आपण नेहमीच प्रमाणे आपण साथ द्यावी अशा पद्धतीची एक अपेक्षा व्यक्त करतो. आत्ताच कोणापर्यंत सांगितल्याप्रमाणे पशु प्रदर्शन आणि विक्री हे पारंपरिक अशा पद्धतीनं अतिशय जुनं सिद्धेश्वर देवस्थान करतं आहे. गुरांची संख्या कमी झाली आहे तरी परंतु जे शौकीन आहेत त्यांनी कृषी प्रदर्शनामध्ये पण त्या ठिकाणी आणून त्यांचे चांगल्या जनावरांचं प्रदर्शन केलं आहे. परंतु हा जनावरांचा जो बाजार आहे ती एक आपली वेगळी यात्रेची ओळख आहे. त्याला जागेचं रेवणसिद्धेश्वर जागा आपल्याला अडचणीचं होत असल्यामुळं त्या ठिकाणी आपण सिद्धेश्वर देवस्थानचीच ए जी पाटील कॉलेजच्या बाजूला जे काही देवस्थानची 20 एकरची जागा आहे जिथं गेल्या वर्षी आपण भरवलं होतं त्याच ठिकाणी सर्व सोयी करून आपण परशुच्या त्या ठिकाणचं बाजार त्या ठिकाणी भरवतो आहे. तशाच पद्धतीने यावर्षीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे काही काळापासून आपण त्या दिनदर्शिका जी करत होतो ती दिनदर्शिका छापायचं आपण सध्या थांबवलेलं होतं. यावर्षी पुन्हा एकदा अतिशय आकर्षक अशा पद्धतीनं सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरातील यात्रेतील सिद्धेश्वर महाराजांचे ज्यामध्ये हे फोटो असतील अशा पद्धतीचं एक सुरेख कॅलेंडर आज त्या ठिकाणी प्रकाशित होईल आणि भक्तांसाठी ते उद्यापासून उपलब्ध होईल. अतिशय माफक अशी त्याची किंमत ठेवलेली आहे. 70 रुपयाचे कॅलेंडर आहे ते 50 रुपयामध्ये आपण सगळ्यांना उपलब्ध करून देतो आहोत. अशा पद्धतीनं त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असं प्रत्येक दिनदर्शिकेमध्ये जशा पद्धतीनं त्या दिवसाचं महत्त्व त्या दिवसाचे काही घटना असतील त्या नोंद तर केलेल्याच आहेत. परंतु 12च्या पानावरती त्या ठिकाणी सिद्धरामेश्वराचे एक वचनं घेऊन त्याचा संपूर्ण निरूपण त्या माध्यमातून त्या ठिकाणी भावार्थ त्या ठिकाणी सांगितलेला गेलेला आहे आणि अतिशय सुंदर असं हे कॅलेंडर या यात्रेच्या निमित्तानं आपण भक्तांसमोर ठेवत आहोत. त्याचं नक्कीच आपण सर्वजणही स्वागत करावं असं देवस्थानला वाटतं आहे. तशाच पद्धतीनं या ठिकाणी आपण लेडीज पॉलिटेक्निक आणि लेडीज इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलं आणि त्यांची गरज लक्षात घेऊन लेडीज हॉस्टेल बांधलं. सुरुवातीला 200-250 मुली त्या ठिकाणी राहायचे पण ती वाढत संख्या ह्यावर्षी 750च्या वर गेलेली आहे आणि 2 हॉस्टेल्स त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी केलेले आहेत. तर ज्या जागेत केले तिथं त्या गुरुदेवी माता शिवशरणी गुरुदेवी माता यांचं समाधीस्थळ होतं. त्या ठिकाणी ते बांधत असताना थोडा काही तो बदल करावा लागला. ती समाधी आज डेव्हलप केलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्याच नावाने एक महिला वृद्धाश्रम जे मागं चालवलं जात होतं ते देवस्थानच्या माध्यमातून ह्यावर्षी पुन्हा सुरू केलं आहे. लहान प्रमाणात चालू करतो आहे परंतु पुढच्या काळामध्ये जशी त्याला डिमांड येईल तशा पद्धतीनं ते मोठं करत त्या ठिकाणी चालतो आणि त्याचं नामकरणही शिवशरणी गुरुदेवी महिला वृद्धाश्रम अशा पद्धतीनं त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचे सर्व सोयी ते राहण्याची सोयी त्यांच्या जेवणाची सोय आणि त्यांचे हे काय म्हणता तुम्ही त्यांना जी सेवा लागते त्या राहणाऱ्या लोकांना ती सगळी त्या ठिकाणी देवस्थानच्या माध्यमातून उपलब्ध करणार आहे. त्यामध्ये जर ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांच्या पद्धतीने येणार असेल तर त्याची नियमावली त्या हॉस्टेलच्या रेक्टरकडे आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी
आपल्याला त्यांना प्रवेश देता येईल. तशाच पद्धतीनं ज्या 2 जे लेडीज हॉस्टेल बांधले गेले आहेत अतिशय चांगल्या अशा पद्धतीनं, तर त्याच्यातही एक शिवशरणी रुद्रांबिका मुलींचे वसतिगृह अशा पद्धतीचं नामकरण केलं आहे. आणि मागं जिथं जेंट्स हॉस्टेल होतं त्या ठिकाणच्या ह्याला शिवशरणी बसवांबिका मुलींचे वसतिगृह अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचं नामकरण केलेलं आहे. याबरोबरच संस्कृत पाठशाला किंवा पाठशाला अशा पद्धतीचं जे आपण चालू केलेलं आहे त्याची सध्या थोडी जागा आपण ह्या सगळ्या गोष्टीमुळे हलवलेली आहे. पण त्याच्यासाठी स्वतंत्र अशा पद्धतीनं शुक्रवार पेठमधल्या आपल्या 68 लिंगाचे जे मंदिर आहे मोठं, त्या मंदिराच्या त्या जागेमध्ये आपण ही शाळा पूर्णपणे ती बांधून शिफ्ट करणार आहोत. तशाच पद्धतीनं सर्वात मुख्य म्हणजे आपण सातत्यानं पाहतोय की 12व्या शतकातल्या सर्व संतांवरती चांगला अभ्यास झालेला आहे. कन्नडमध्ये सिद्धेश्वरांपासून सगळ्या संतांचं साहित्य उपलब्ध आहे, पण कुठंतरी त्यांचं चरित्र अपूर्ण आहे अशा पद्धतीचं आपल्याला जाणवतं. आपण मराठी भाषिक झाल्यामुळं कन्नडमधलं साहित्य मराठीत आणणं आणि संपूर्ण चरित्राचा अभ्यास करून वचन साहित्याचं मराठीकरण आणि इतर भाषेत ट्रान्सलेशन करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यावर चर्चा आपण बऱ्याचशा केली आणि त्यामध्ये देवस्थानला असं लक्षात आलं की सिद्धेश्वराचंच एक अध्यासन त्या ठिकाणी सुरू करावं. आणि त्या दृष्टिकोनातून मी परवा व्हाईस चान्सलर यांची भेट झाली असताना सोलापूर अहिल्यादेवी विद्यापीठाचे जे व्हाईस चान्सलर आहेत त्यांना मी त्याबद्दल चर्चा केली आणि आमच्यापैकी काही लोकांनी तो विषय मांडून त्या ठिकाणी सिद्धेश्वर आणि मल्लिकार्जुन अध्यासन केंद्र म्हणून त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्या अध्यासन केंद्राला आता त्यांनी ठराव केलेला आहे. पूर्णत्वाचे येण्यासाठी येणारी बैठक त्यांनी घेऊन ते पुढं नेणार आहे. परंतु त्यासाठी जर काही फंडची गरज लागली तर सिद्धेश्वर देवस्थान आणि सिद्धेश्वर परिवारातील जेवढ्या काही संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून मोठा अर्थसहाय्य त्या ठिकाणी आपण युनिव्हर्सिटीला उपलब्ध करणार आहे. ही गोष्ट जरी असली तरी सिद्धेश्वरावरती पूर्ण अभ्यास व्हावा यासाठी आमचा एक असा उपक्रम राहील की सिद्धेश्वर देवस्थानचंच एक अध्यासन केंद्र त्या ठिकाणी सुरू करायचा. त्यासाठी जो काही फंड्स लागेल तो सिद्धेश्वर देवस्थान उपलब्ध करेल. जे अभ्यासक आहेत त्यांनी तो देवळात येऊन अभ्यास करावा. ज्या ज्या ठिकाणी कुठं जाऊन त्या ठिकाणचा अभ्यास करून जर त्यांना त्यावरती लिखाण करायचं असेल तर त्याला पूर्ण सहकार्य करायची भूमिका देवस्थानची राहील. आणि त्याच्यातली पहिली पायरी म्हणून आज आपण या ठिकाणी सिद्धेश्वर आध्यात्मिक ग्रंथालय म्हणून त्या ठिकाणी प्रसाद वाटपचे जे केंद्र आहे आपलं त्या बाजूला त्या ठिकाणी एक लायब्ररी सुरू करतो आहे. आणि त्याचा पण या निमित्ताने अतिशय चांगला उपयोग म्हणजे त्या आध्यात्मिक याच्यामध्ये कानडी मराठी इतर भाषेतील जे ग्रंथ आहेत जे उपलब्ध आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत. जवळजवळ आज 70-80 हजार रुपयाचे गुंतवणूक नवीन पुस्तकं घेणे आणि ज्यांच्याकडे जुने होते ते आणून त्या लायब्ररीमध्ये आपण ठेवलेले आहेत. त्या ठिकाणी त्याचं सभासदत्व होऊन त्याचा उपयोग घरी जाऊन पुस्तकं वाचून परत तुम्ही आणून देऊ शकता. तिथं वाचायचं तर तिथं वाचू शकता. अशा पद्धतीची भूमिका घेऊन हे अतिशय वेगळं उपक्रम देवस्थानने चालू केलेलं आहे. आणि ह्या माध्यमातून त्या ठिकाणी जर कोणाला आपल्या अनेकांच्या घरामध्ये आपल्या वडील आजोबा यांच्या काळातले जुने पुस्तकं उपलब्ध आहेत आणि ते पुस्तकं उपलब्ध असलेले त्या ठिकाणी जर त्यांना कुठंतरी डोनेट द्यावे वाटत असेल तर नक्कीच या ग्रंथालयामध्ये अशा पद्धतीच्या पुस्तकांची जर देणगी आली तर ती आम्ही स्वीकारू. अशा पद्धतीचं एक आव्हान आपल्या माध्यमातून लोकांना व्हावं अशी एक माझी अपेक्षा आहे. तर ते आपण कराल आणि ह्या सर्व उपक्रमाचं या ठिकाणी आपण योग्य अशी प्रसिद्धी देऊन त्याला ह्याही यात्रा अतिशय आनंदमय सर्व भक्तांना सोलापूर असू देत, महाराष्ट्र असू देत, कर्नाटक असू देत, आंध्रमधून आलेल्या भक्तांना ह्या सगळी माहिती त्यापर्यंत कळवण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य लाभावं अशा पद्धतीची एक विनंती या निमित्ताने करतो. कॅलेंडरच्या बाबतीमध्ये जे काही वचन साहित्य आणि त्याचा भावार्थ केला आहे ते आमचे संतोष पाटील जे सिद्धेश्वर शाळेचे मुख्याध्यापक आहे त्यांनी त्या ठिकाणी केले. अतिशय सुंदर ते झालेलं आहे. उद्या तुम्हाला ते कॅलेंडर बघायला उपलब्ध होईल आणि त्या पद्धतीनं आपण त्यासाठी तर या निमित्तानं लोकांना तो चांगल्या पद्धतीनं पाहता यावा आणि थोडक्यात त्याची हिस्ट्री लोकांसमोर त्या ठिकाणी यावी म्हणून तळ्याच्या एका कॉर्नरमध्ये
तो आम्ही काल उभा केला आहे. मला वाटतं त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया आपली मिळावी, भक्तांची काय राहील अशा आणि काय सुधारणा किंवा काय लागणार असेल, आपल्या काही अपेक्षा असतील त्याही सांगाव्यात, म्हणजे त्यात आपल्याला अजून चांगलं करता येण्यासारखं आहे. सांग. कारण 15 तारखेला मतदानाची प्रक्रिया सगळी संपलेली असेल. 14च्या दिवशी त्यांना रिस्क वाटते, पण त्यासाठी एक्स्ट्रा कुमक ते मिळतील का ह्याच्यासाठी प्रयत्नशील आहे. आणि पालकमंत्री काल मला स्वतः भेटले, त्यांनी पण त्याबाबत बोललं आणि त्यामुळे यात्रेमध्ये कुठं अडचण होऊ देणार नाही आणि त्या पद्धतीची सिक्युरिटी व्यवस्था CPना उपलब्ध करून देऊ अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. नाही ड्रोनचं आता जे शो आहे ते पहिल्यांदाच होत आहे आपल्या इथे. हो. त्याच्या अगोदर पुढे जायला त्याची क्लिप मिळू शकतात का? म्हणजे आम्ही नाही आमचे स्क्रिप्ट आज तुम्हाला उपलब्ध करून देऊ. आपल्या सगळ्यांचे जर व्हॉट्सअप किंवा ईमेल ॲड्रेस असतील तर त्याच्यावर येतील. आपली जी करणार होता शो त्याचा थोडक्यात हे असतं ना व्हिडिओचे क्रोमो आपल्याला सगळ्यांना पाठवून दिला जाईल. हां, कायमच राहणार आहे. करूया. कळेल. ठीक. काय आहे, आपल्याला इथे सगळे भाषिक येतात, कोणी एका भाषेत लिहून चालत नाही, तर आपण काही करता येईल का बघू. नाही खरं आहे. कारण अलीकडं बाहेरगावचे येणारे लोक खूप संख्या की ज्यांना काहीच माहीत नाही सिद्धेश्वरांचं, तर त्याच्यासाठी करू आपण. केलं होतं त्याच्यावरती परत नक्षीकामाचं काम चालू केलेलं आहे आणि त्याला थोडं वेळ लागतो, तरी मोठी संख्या आपण लावलेली आहे. साधारण 8-10 महिने लागतील. आणि दुसरा एक विचार असा आहे की त्याच दगडाच्या नक्षीकामामध्ये वरती सिद्धेश्वराचं चरित्र दगडीचे कामामध्येच करायचं आणि आपल्याला ते चांगले आर्टिस्ट मिळाल्यामुळं आपल्याला ते करणं आणि दिसायला सुबक अशा पद्धतीने कोणाला बघितले असतील आपल्यापैकी बहुतेकांनी. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी तो कॉर्नर बघावा की ज्याच्यामध्ये आता नुसतं जेवढं बांधकाम झालं आहे त्याच्यावरती आपण काम केलेलं आहे. त्याच्या वरच्या भागात तर चरित्राचा भाग आपण करणार आहोत. आणखी कोणकोणती कामं प्रस्तावित आहेत सुशोभीकरणाच्या अनुषंगाने? नाही आहे, बरंच डेव्हलपमेंटमध्ये बरेचसे कामं आहेत. आता यात्रिक निवास आपण करतोय, ध्यान मंदिर करतोय, ह्याचं इन्फ्रास्ट्रक्चरचं मेन स्ट्रक्चर झालेले आहेत. फक्त त्याचे इंटिरियरचं काम राहिलं आहे. ते पुढच्या 4-5 महिन्यात यात्रिक निवास पण कंप्लीट होईल, ध्यान मंदिर पण कंप्लीट होईल. ध्यान मंदिर तर आपलं एवढं मोठं राहणार आहे की 400 ते 450 लोक आतमध्ये एका वेळेस सिद्धेश्वराच्या समोर खाली बसून ताळ्याच्या मध्यभागी बसून ध्यान करू शकतील आणि अतिशय सुरेख असं त्याचा प्लॅन झालेला आहे. नक्कीच आपल्याला सगळ्यांना ते ॲप्रिशिएट कराल असं होत जाणार आहे. मुख्यमंत्री या लागले जाण्याची काय आपल्या देवस्थानकडून काय मागणी होती? काय कुठल्या अडचणी येऊ देऊ नये असं थोडं सगळ्यांना काय मागणी करा. मी असताना तर पहिल्यांदाच येत आहेत, तर आपण एकदम मागणी करू नये. हे बरोबर होत नाही. मुख्यमंत्री पदावरचा व्यक्ती पहिल्यांदाच येतोय का आधी कोणी येऊन गेलेत ना सगळे, येऊन गेलेत. आभार मानतो. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें। स्पाइस एंड आइस इवेंट्स।